नाही, मला वाटलंच होतं 1-2 पाणीपुरी खाल्ल्यानंतरच तेच होणार आहे. अजून तिखट. हॅलो, झेपत असेल तरच खा. उगाच चॅलेंज जिंकायचंय म्हणून हे सगळं करायची काही गरज नाहीये. मला झेपतंय. अजून तिखट द्या ना. तुम्ही बघताय काय? द्या. ऑल द बेस्ट. जैन सर, जयेंद्र, जैन सर, जैन सर, जरा पाणी द्या. पाणी. अरे सर काय झालं? लक्ष्मी पाणी आहे, पटकन. लक्ष्मी, जैन सर, जैन सर, उठा जैन सर. अहो येतात, शुद्धीवर येतात का? जयन जाईल तिथे ड्रामाच करतो. सावकाश सावकाश, त्यांना आधी उठवा ना. थांब जरा. सावकाश, सावकाश, सावकाश. जयंतराव, हो काय झालं? बरं वाटतंय का आता जैन सर? अचानक चक्कर कशी आली तुम्हाला? त्यांनी 2 प्लेट तिखट पाणीपुरी खाल्ली. तिखट पाणीपुरी? थांबायला तयार नाही होते. हो जयंतराव, तुम्हाला तिखट सहन होत नाही ना, मग कशाला? त्यांना चॅलेंज दिलेला होता म्हणून खाल्लं त्यांनी. काय जैन सर काय हे? अहो इतका त्रास होणारं चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्टच का केलं? आणि मला सांगा, कोणी सांगितलं तुम्हाला हे? हिम्मत असेल ना तर तिखट पाणीपुरी खाऊन दाखवा. कोणी केलंय? हा, सांगा ना, कोणी सांगितलं? मला हे करायला सांगणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मीच. तुम्ही स्वतःला हे असं चॅलेंज दिलं? होय, मला लहानपणापासूनच तिखट खाता येत नाही आणि यावरून लहानपणी माझी खूप चेष्टा करायचे. आणि आई त्यामुळे असे असे चमचमीत तिखट पदार्थ माझ्या समोर आले ना की जरी मला मिरचीची ॲलर्जी असली तरी मी ते धाडस करून खाण्याचा प्रयत्न करतो. काय तुम्ही पण? आई, मला चेक करायचं असतं की मी अजूनही तसाच रिॲक्ट करतो का. आणि आजही मी तिखट खाण्यात अनसक्सेसफुल ठरलो. तुम्हाला आता बरं वाटतंय ना? अजूनही थोडी चक्कर येते. अरे चल मग मी डॉक्टरांकडे नेतो तुला. नको सिद्धू, तू नको. अरे तुला हळद लागली आहे, तू नको जाऊस. हरीश हा बाबा. आणि वेंकी, तुम्ही दोघं याला डॉक्टरांकडे घेऊन जा. हो हो सांभाळू ना. डॉक्टरांकडे जा. चल चल. सावकाश जा रे. हो हो. काय मग आजी, कसं वाटतंय? बरं आहे की नाही? अहो तुम्ही आता बोलायला सुरुवात करा. बरं, हळूहळू उठायचं आणि फिरायचं पण आहे. हा डॉक्टर, गेल्या 2 दिवसात ना असं वाटतंय की सासूबाईंमध्ये खूप सुधारणा होते, नाही का? हो, बघा, इम्प्रूव्हमेंट तर बरीच आहे, तरी पण आपल्याला त्यांना थोडे दिवस ऑब्झर्व करावं लागेल. बर, पण डॉक्टर, आई पूर्वीसारखी चाला फिरायला कधी लागेल? किती दिवस लागतील? हे बघा,
अशीच इम्प्रूव्हमेंट राहिली ना तर लवकरच मी ना त्यांची औषधे चेंज करतो, ते तुम्ही आणा. ओके. वीणा, हरीशला सांगशील ना औषधांचं. ठीक आहे डॉक्टर. खूप आभारी आहे डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. चला, येतो. हो डॉक्टर, थँक्यू. थँक्यू. लक्ष्मी, भावनाचं लग्न होतंय आणि भावनाचं लग्न आई पाहू शकते, त्याचा मला खूप आनंद होतोय. हो ना. बाबा, अहो आजी फक्त भावनाचंच लग्न नाही तर पुढे जानूचा पुन्हा नव्याने संसार सुरू होणार आहे ना, तोही बघणार आहे. हो ना आजी? उठा आता लवकर. येऊ का ताई? अगो बाई, आलात का तुम्ही? या या या, इकडे इकडे या बाजूला. हा, आणा. हा, इथेच ठेवूया आपण. हा, ताई इथेच बसूया है ना, म्हणजे काही काजबीज तडकली तर तुम्हाला शेजारी टाकता येईल. तुम्ही बसा, पाणी आणते आधी. हा, ताई करा सुरुवात. बरं मावशी, अहो तुम्ही तर मी सांगितलेल्या सगळ्या रंगाच्या बांगड्या आणल्यात. आई शपथ, कसल्या भारी दिसतायत या. असं वाटतंय प्रत्येक रंगाच्या 2-2 बांगड्या भराव्या. जानू, तुला हव्या त्या रंगाच्या बांगड्या तू भरू शकतेस. करवलीस बाई तू. हो ग, पण माझ्या आउटफिट्सवर नाही जाणार ना. भावना, तुझं लग्न आहे ना तर 2-2 डझन बांगड्या घालणार आहे मी, चांगल्या हातभर. मला एक साईज मोठ्याच बांगड्या द्या, काय ना ऑफिस वेअरवर ह्या ट्रेडिशनल बांगड्या सूट नाही होत, त्यामुळे काढघाल करता येतील अशाच द्या. हा आई, पिंचू काकू, आई, वहिनी, आजी आणि आई आल्यात. अगं बाई, या या या, बरं झालं आलात. या ना, बसा बसा. बस. वीणा, पाणी पाणी. बरं झालं आलात तुम्ही. खरंच किती छान वाटतंय हे. किती दिवसानंतर आले मी अशा ह्या बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाला. असं सागर संगीत हल्ली कुठे होत नाही हो. म्हणजे ते काय ते संगीत कार्यक्रम वगैरे करतात किंवा पार्टी असते कसली ती कॉकटेल का काय ते म्हणतात त्याला, तसं काहीतरी ठेवतात. हे किती छान वाटतंय. हो, अगदी बरोबर. छोटे खानीच आहे, पण खूप बरं वाटतंय तुम्ही आलात. ए, आता सगळ्यांनी बांगड्या भरून घ्या. हा, रेणुका काकू, तुम्ही पण या ना. आले. सुखाने इथे नांदती नववधू हसण्याचा हळू गंध येई अंगणा, जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा. डोळीपाणी सुखाच्या लहरी सरबरसे आनंदाची, नवख्या या बंधनाची सुरू झाली रे कहाणी. अलवारसा नरवळ हा, अलगुज सा गहिवर हा, एक एक क्षण सुखाचा लक्ष्मी निवास हा.